आज एका चहाच्या टपरीवर बसलो होतो. समोर 9वीमधून 10वीत गेलेली काही मुलं निबंध निबंध म्हणून कुजबुजत होती. लहानपणी तोंडी परीक्षेत आवडता आणि सोप्पा निबंध विषय म्हणजे माझी आई. पण आज वयाच्या 30व्या वर्षी येता आई हा विषय किती खोल आहे ते कळायला लागला आहे. मग मनाशी ठरवलं, निदान थोडं का होईना आज माझ्या आईविषयी समजून घ्यायचं. तर पुण्यातील जुन्नर तालुक्यात आळे या छोट्याशा गावी लक्ष्मण सहाणे आणि पार्वती सहाणे अशा होतकरू दाम्पत्यांच्या घरी बऱ्याच वर्षानंतर दिनांक 25 मे 1975 रोजी एक कन्यारत्न जन्मास आले. कन्येचे नाव सुंदर पार्वती लक्ष्मण सहाणे. तशी ती वडिलांची लाडकीच. सुंदरचा स्वभाव लहानपणापासूनच मनमिळाऊ, खोडकर, मिश्किल, सगळ्यांना सांभाळून घेणारा. तिच्या शाळेतील आठवण सांगताना सौभाग्यवती जयश्री शेळके सांगतात, सुंदर शाळेत आमच्यासोबत 4थीपर्यंत होती. मग ती कल्याणला राहायला गेली. शाळेत असताना सगळ्यांना चिमटे काढायचे. शाळेतील वाघोली गुरुजींची ती आवडती विद्यार्थी. जयश्री, सुंदर आणि लता आमची तिघांची छान मैत्री आहे. पण बालपण ते बालपणच. आम्ही लहानपणी खूप आठवणी बनवल्या आहेत. ते एकत्र लंगडी, पकडापकडी खेळणं, शेतात जाऊन काचा वेचणे, जमावलेल्या पैशातून खूप साऱ्या चिक्क्या गोळ्या घेणे आणि रुमालात बांधून तोडून वाटून खाणे. आम्ही एकमेकांचा डबा कुठे होता तो, कपड्यात भाकरी बांधून शिदोरी न्यायचो. असा डबा आम्ही खाल्लेला आहे. आज लग्नानंतर देखील सुंदर तशीच आहे. सुंदर ही सहाणे दाम्पत्यांची एकुलती एक मुलगी. पण तिच्या पाठीला पाठ लावून आलेले 2 भाऊ म्हणजेच तानाजी सहाणे आणि सुनील सहाणे. दोन्ही भाऊ आपल्या बहिणीबद्दल सांगताना अगदी मनापासून बोलतात. अक्का तशी लहानपणापासूनच मनमिळाऊ, आमची बाजू घेणारी, आम्हाला प्रोत्साहन देणारी, आम्ही करत असणाऱ्या कामात सहभाग घेणारी. तिच्याविषयी काय बोलणार. आमचं मोकळं व्हायचं हक्काचं स्थान म्हणजे आमची अक्का. पुढे शाळेचे शिक्षण पूर्ण झाले आणि 5 मे 1992 साली सुरेखाचं लग्न बोरी गावातील राजेंद्र बबन कोरडे यांच्याशी झाले. लग्नानंतर काही वर्ष सुरेखा गावीच राहिल्या होत्या. नवीन घर, नवीन जबाबदाऱ्या, आर्मी मॅनची सून असल्या कारणामुळे एक वेगळीच शिस्त होती. बोरी गावातला एक मोठं शेत आलं की त्यातली कामं आली. सगळ्या गोष्टी समजून घेताना दिवस कसा जायचा सुरेखाला समजायचंच नाही. पण नवीन काहीतरी शिकण्याची, नवीन काहीतरी घडवण्याची आवड तिला लहानपणापासूनच होती. ह्यात तिला तिच्या सासूबाई जाईबाई बबन कोरडे यांची साथ खूप लाभली. एक गुरुप्रमाणे त्यांनी सगळं शिकवलं. सासरच्यांनी तिचं नाव सुंदरवरून सुरेखा केलं होतं आणि एक सौभाग्यवती म्हणून तिचा एक सुंदर प्रवास सुरू झाला होता. आपल्या 33 वर्षाच्या सुरेख संसाराबद्दल सांगताना श्री राजेंद्र कोरडे म्हणजे आमचे पप्पा बोलतात, सुंदरने 33 वर्ष हा संसार खूप छानरित्या पेलवला आहे, किंबहुना पेलवत आहे. इतकी वर्ष पाहत आहे. आमच्यात काही प्रसंगावर मतभेद असतील, पण तिने वेळेचे महत्त्व समजून मला नेहमीच साथ दिली आहे. गेल्या 33 वर्षात बरेच चांगले वाईट प्रसंग आले. त्या प्रसंगात तिने मोलाची साथ दिली. पोरांचे बालपण असो वा शिक्षण, सगळ्यात तिने मोलाचा वाटा दिला आहे. मलाच नाही तर वेळेप्रसंगी माझ्या आईवडिलांना देखील सांभाळून घेतलं आहे. पण मला तिचं कौतुक वाटतं ते म्हणजे मधली 8 वर्ष कोर्ट कचेरीचे मथळे असो किंवा आईबाबांचं सारखं दवाखान्यात येणं असो. या प्रसंगात कधीकधी मी देखील खचून जायचो, पण तिने मला धीर दिला आहे. तसेच ह्या सर्व प्रसंगांना तिने अगदी समजूतदारपणे तोंड दिलं आहे. आता सासर आले म्हणजे नंदा, दीर, जावा आल्या. आमची आत्या म्हणजे शारदा शंकर रोकडे यांचंही एक वेगळंच नातं. आत्याचं शिक्षण ते तिच्या मुलींचं बाळंतपण ह्यात माझ्या आईचा मोठा सहभाग होता. त्यांनाही 2 कन्यारत्न आहेत, ज्यांना आज आपण सौजन्या शंकर रोकडे आणि समृद्धी शंकर रोकडे या नावाने ओळखतो. तर सुरेखा कोरडेंविषयी बोलताना सौभाग्यवती वर्षा दिलीप कोरडे बोलतात, कुठेतरी नंदाजावांचे असणारे मैत्रीचे नाते तिने आजही तसेच जपले आहे.
1994 साली मी झालो, तर 1997 साली अंकित झाला. तिथून आधी सुंदर, मग सुरेखा आणि आता आई असा प्रवास तिने केला आहे. आम्ही दोघे झाल्यावर तिचा एक वेगळा अभ्यासक्रमच सुरू झाला. आम्हा दोघांच्या शाळेपासून ते कॉलेजपर्यंत आईने आम्हा दोन्ही भावंडांना खूप सांभाळलं आहे. आमचे बाबा तसे कडक शिस्तीचे पण मनातून हळवे. आम्हाला एक चांगला माणूस घडवण्यासाठी कधीकधी आम्हाला ओरडत असताना, प्रसंगी मारत असताना आईनेच आम्हाला वाचवलं आहे. आम्ही दोघेही आज जे काही करू शकत आहोत त्यात आमच्या आईवडिलांचा खूप मोलाचा वाटा आहे. असो, आईबाबांवर एकत्र व्हिडिओ नंतर कधीतरी. माझं आणि अंकितचं शिक्षण पूर्ण झाल्यावरही माझी आई थांबली नाही. तिने आमच्या शिक्षणानंतर शिवणकाम, योग, पाककला, गृहउद्योग, इतर असे महानगरपालिकेअंतर्गत अनेक कोर्स केले. त्या कोर्समुळेच आईने नंतर आपली पदवी शिक्षण पूर्ण केले. आता शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने आपले छंद देखील जोपासायला सुरुवात केली आहे. आई एक यशस्वी मंगळागौर संघाचा भाग आहे. तिच्या ह्या संघाने नवी मुंबईमधील अनेक स्पर्धेत भाग घेऊन त्या स्पर्धा जिंकल्यासुद्धा आहेत. आज आईचा 50वा वाढदिवस. आयुष्यातली हाफ सेंचुरी साजरी करताना एक मुलगी, बहीण, मैत्रीण, सहचारिणी, सून, नणंद, जाऊबाई, आई आणि येत्या काळात सासू, आजी, पणजी असे अनेक नाती निभावताना आईने किती समतोल, संयम राखला असेल हे तिलाच माहीत. आजी, मामा, काका, पप्पा, मित्र, मैत्रिणी, माझ्या आणि अंकितच्या नजरेतून आज सुंदर, सुरेखा आणि आई पाहताना वाटतं की ह्या पलीकडे जाऊन या माऊलीच्या मनात किती काय दडलं असेल. म्हणूनच आई, आज तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे. आई, मी आणि अंकितने कधी कळत नकळत तुला दुखावलं असेल तर मनापासून आज माफी मागतो. आम्हा दोघांचं मोकळं व्हायचं ठिकाण म्हणजे तूच. अशीच आमच्यासोबत आमच्या पाठीशी उभी राहा. तुझ्या 50व्या वाढदिवसाबद्दल तुला मनापासून शुभेच्छा. वी लव्ह यू आई. वी लव्ह यू.